पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. माळवंडी प्रकरण तापले. वामन यंगड यांचा घातपात झाल्याचा नातेवाईकांचा संशय. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न. शवविच्छेदन अंदाजावर संशय. मातंग समाजाचे ठाणेदारांना निवेदन. बुलढाणा तालुक्यातील रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माळवंडी येथे 19 मार्च रोजी वामन काशीराम यंगड यांना गावातीलच काही जणांनी जखमी अवस्थेत घरी आणून टाकले. त्यांना उपचारासाठी नातेवाईकांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मात्र वामन यंगड यांचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. वामन यंगड यांच्या अंगावर असलेल्या जखमेच्या खुणा, त्यांच्या अंगावरील कपडे बदलून इतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे गावातील दोषी आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर शवविच्छेदन प्राथमिक अंदाजावर संशय व्यक्त करत डॉक्टरांवर देखील कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी मृतकाच्या नातेवाईकांसह समाजबांधव भगिनींनी रायपूर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार यांना निवेदन देत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देखील समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. प्रकरण झालं, मात्र आजपर्यंत त्या प्रकरणामध्ये कार्यवाही अपेक्षित पद्धतीने न झाल्यामुळं आज आम्ही संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील समाज बांधवांच्या वतीनं सन्माननीय ठाणेदार साहेब रायपूर पोलीस स्टेशनचे यांच्याकडे आज दाखल झालो आणि सर्वांच्या वतीने या ठिकाणी या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत, आरोपी आहेत, त्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर शासन झालं पाहिजे. डॉक्टरांच्या विरुद्ध सुद्धा ज्यांनी जे शवविच्छेदन अहवालामध्ये जे बनवाबनवी करण्याचा प्रयत्न केला, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, त्या डॉक्टरांच्या विरुद्ध सुद्धा दोषी बरोबरच कार्यवाही झाली पाहिजे. या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संपूर्ण समाज बांधवांनी, कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी घेतलेला आहे. आज सर्व नातेवाईकांसह या पीडित परिवारासह सर्व कार्यकर्ते, समाज बांधव पोलीस स्टेशनला येऊन लागलीच उद्याला पहिला टप्पा म्हणून आपण रायपूर पोलीस स्टेशनच्या समोर उद्याला एक बेमुदत ठिय्या आंदोलन करतोय.